समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जो केक कापला जातोय त्यासाठी आदरणीय छत्रपती उदयनराजे भोसले तसेच त्याचे अध्यक्ष आमचे येथे आणि तसेच पदाधिकारी सर्व मंडळी आले आणि महाराजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा, जब तक बाबा तेरा नाम रहेगा. छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या प्रदेशाध्यक्ष सातारा जिल्हाध्यक्ष आमचे सहकारी मित्र आदरणीय दादासाहेब ओवळ यांनी 135 किलोचा केक आणलेला आहे. आणि हा केक रयतेचे राजे, महाराष्ट्राचा आराध्य दैवत, युवकांचा आयडॉल श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते कापला जाणार. माईक द्या, माईक द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा. बाबा ने ललकारा है, हमारा है. बाबा ने ललकारा है, भारत देश हमारा है. सावकाश. ओके तात्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून एखादा मुलगा त्याचं नाव बाबासाहेब आंबेडकर नंतर अभ्यास करून जो संपूर्ण न्याय म्हणजे सगळ्या समाजात समानता कशी आली पाहिजे त्याच्यात त्यांचं भरपूर त्यांनी अभ्यास केला. आणि आज एवढं मोठं
हे अनेक देशातले मी कॉन्स्टिट्यूशन जे असतं म्हणजे संविधान वाचले, पण आपल्या आणि त्यांच्यामधला हे केवळ आपलं स्तुती करतो असं नाही, पण त्यांनी एवढा अभ्यास केला प्रत्येक एवढे बारकावे, कोणावरती अन्याय होऊ नये, गोरगरीब असू दे, दीनदलित असू दे, कुठले पण असू दे, जाती धर्माचं जे काम, जे संपूर्ण संपुष्टात आणण्याचं काम त्यांनी या संविधानाच्या माध्यमातून केलं. समजा म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. लाईटच्या खांबाखाली अभ्यास करून मुलगा त्या काळात तिथून स्कॉलरशिप मिळाली, लंडनला गेली, मग त्यांना मोठमोठ्या पदव्या मिळाल्या. आज सुद्धा ना तर तुम्ही संपूर्ण जगातले सगळे त्या देशातले जर कॉन्स्टिट्यूशन पाहिलं आणि आपलं भारताचं कॉन्स्टिट्यूशन पाहिलं तर तुम्हाला एवढा फरक जाणवेल. आणि तो फरक एवढा जाणवेल म्हणजे का म्हणतो मी, पण त्या लोकांनी एक ठराविक सेगमेंटसाठी किंवा ह्या काय कॅपिटलिस्टिक कंट्रीज असतात, काय सोशलिस्टिक कंट्रीज असतात, काय कम्युनिस्ट कंट्रीज, पण या सगळ्यांचं संपूर्ण एकंदरीत सगळं एका ह्याच्यात सगळं त्यांनी संपूर्ण अभ्यास केला आणि देशाला खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी काम केलं. हा ऊचनीच मला सांगा, हा जो प्रकार होता आपल्याला पाहायला मिळत नाही, त्याचं मूळ कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, दुसरं त्यांचं अनेक लोक होऊन गेले. अलीकडच्या काळात बाबासाहेब आंबेडकर आणि खरोखर आज म्हणजे आजची 34वी जयंती आपण साजरी करतो. खऱ्या अर्थाने एकदा म्हणेन की हे साजरं करत असताना त्यांचे अजून जास्तीत जास्त जर एक अभ्यासिका वर्ग इतर जागा नसेल, खाली आपल्या तिकडं आहे, एक चालू करावं, लोकांनी त्याच्यातून त्यांनी ज्ञान घ्यावं. केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे म्हणून नाही, पण आज त्या माणसाचे त्या व्यक्तीचे जे विचार होते ते घेण्यासारखे एवढंच. आणि नंतर नेहमी त्यांना खरंच अजून काय बोलतो. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा.